महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं भव्य दिव्य असं मंदिर या भिवंडी तालुक्यातील भिवंडीवाडा रस्त्यावर मराडेपाडा या ठिकाणी साकारलं जात आहे। हे काम आता पूर्णत्वास येत आलं आहे। जवळजवळ 95% काम पूर्ण झालेलं आहे। येत्या 17 मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिनी या मंदिराचं लोकार्पण होणार आहे। एक भव्य दिव्य असं मंदिर, ज्या मंदिराला गडकोट किल्ल्याचा रूप देण्यात आलेला आहे। त्याचा जो आपण प्रवेशद्वार बघाल तर एक सुंदर असं गड किल्ल्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। त्याच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे सध्या। त्यासोबतच संपूर्ण या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील शिल्पचित्र साकारण्यात आलेले आहेत, ज्यांची माहिती सुद्धा त्या शिल्पचित्रांच्या खाली लगोलग मराठी आणि इंग्रजीमध्ये देण्यात आलेले, जेणेकरून या येथे येणाऱ्या शिवभक्तांना या संपूर्ण जे शिल्प आहे शिल्पचित्र आहेत त्यांची माहिती व्हावी असाच एकूण प्रयत्न या ठिकाणी राहील। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 6 फूट उंचीची कृष्णशिला पाषाणामधून साकारलेली अखंड दगडातून साकारलेली एक मूर्ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजास्थानी असणार आहे। आणि ती बनवण्याचं भाग्य ज्यांनी अयोध्येतील रामलल्ला मंदिरामधील रामलल्लाची मूर्ती बनवलेली असे अरुण योगी यांच्याच हातून ही मूर्ती मैसूर येथे घडवण्यात आलेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर या मंदिराच्या माध्यमातून शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजाभाऊ चौधरी यांनी महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य असं मंदिर इथे साकारत असतानाच या मंदिर परिसरामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असेल, त्यासोबतच शिवकालीन वेगवेगळे प्रशिक्षण आणि अभ्यास केंद्र सुद्धा या ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।